भारत पाकिस्तान यांच्यात सध्या तणावाचे वातावरण असून बॉर्डरवर जोरदार गोळीबार सुरू झालाय. भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर पाकिस्तानकडून सुद्धा सीमेवर गोळीबार सुरू करण्यात आलाय. भारतीय सैन्यानेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं. या चकमकीत भारताचे 2 जवान शहीद झाले आहेत. त्यामध्ये मुंबईतील मुरली श्रीराम नाईक हे शहीद झाले आहेत. मुंबईच्या घाटकोपरमधील मुरली नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशमधील गोरंटला तालुक्यातले होते, पण काही वर्षापूर्वी ते कुटुंबासह मुंबईत राहत होते. घाटकोपरच्या कामराज नगर परिसरात त्यांचं घर होतं. मात्र ती जागा विकासासाठी तोडण्यात आल्यामुळे त्यांचं कुटुंब परत आंध्र प्रदेशात गेलं होतं. आज 9 मे रोजी पहाटे 3 वाजता भारत आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार चकमक झाली. यामध्ये मुरली नाईक शहीद झाले आहेत. घाटकोपरमध्ये ही बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी ट्विटरवरून मुरली नाईक यांच्या शौर्याला सलाम केलाय. या चकमकीत दुसरे जवान दिनेश शर्मा हेही शहीद झाले आहेत. ते पूंछ सेक्टरमध्ये लढताना जखमी झाले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, पण त्यांनी तिथेच प्राण सोडले. देशासाठी आपल्या प्राणांचं बलिदान देणारे हे दोन्ही जवान आपल्या सगळ्यांचा अभिमान आहेत. त्यांच्या शौर्याची आठवण आपल्या मनात कायम राहील.